या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। अखिल भारतीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना कोल्हापूर इथं करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट असोसिएशन्स तथा होमोसानं आयोजित केलेल्या होमेसाकॉन 2025 या परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी महाडिक बोलत होते। ही परिषद कोल्हापुरातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सभागृहात झाली। भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांच्या केंद्रस्थानी आहे। यासाठी कोल्हापुरात अखिल भारतीय स्तरावरील होमिओपॅथी संशोधन संस्था सुरू होणं गरजेचं आहे। या संस्थेमुळे संशोधनालाही चालना मिळेल। लवकरच केंद्रीय आयुष मंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचंही महाडिक यांनी सांगितलं। परिषदेत दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉक्टर मंगेश जतकर म्हणाले, शासनाच्या प्राथमिक आरोग्य सेवेपासूनच जर होमिओपॅथीचा अंतर्भाव केल्यास दैनंदिन बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना अल्प खर्चामध्ये उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल। मुंबईतील डॉक्टर राहुल जोशी, प्राचार्य डॉक्टर रोझारियो डिसोजा, डॉक्टर प्रशांत तांबोळी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलं। याशिवाय डॉक्टर संतोष रानडे, डॉक्टर सपना शहा, डॉक्टर श्रेयस पांचाळ, डॉक्टर मंदार कुंटे आदींची व्याख्याने झाली। कोल्हापुरातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रविकुमार जाधव यांना होमिओपॅथी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल डॉक्टर हॅनिमन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं। प्रारंभी होमेसाचे प्रेसिडेंट डॉक्टर राजकुमार पाटील यांनी असोसिएशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। परिषदेच्या संयोजक सचिव डॉक्टर सुनेत्रा शिराळे यांनी होमिओपॅथीद्वारे माझे आरोग्य माझा हक्क या परिषदेच्या संकल्पनेबाबत माहिती दिली। सचिव डॉक्टर राजेश कागले, डॉक्टर मंदार कुंटे, डॉक्टर हिम्मतसिंह पाटील, डॉक्टर जितेंद्र वीर, डॉक्टर अनवर गंजेली उपस्थित होते।